चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत याच्यावर वाढीव यश मिळालं। आम्ही लढत असताना भाजपला जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35 चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं। अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून पूर्ण वापर करून या ठिकाणी मॅन्डेट लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला। आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला। आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार माजी खासदार हे या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेले। आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। आता येणाऱ्या सभापती निवडीत त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार। आज या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय। ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब ज्यांच्या खूप मोठे योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे। हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे आणि त्यामुळे आता यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे। निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात या सगळ्यांच्या माध्यमातून या निवडणुका लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। थँक्यू। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।